तुलसी विवाहासाठी या ठिकाणी मी PDF फाईल पाठवलेलं आहे। त्या PDF फाईलमध्ये जसं दिलेलं आहे तसं सुद्धा तुम्ही तुळशी लग्न लावू शकताय। आज संध्याकाळी आजपासून पौर्णिमेपर्यंत कधीही तुम्ही सायंकाळी तुळशी लग्न करू शकताय। त्यानंतर PDF पद्धतीने समजा तुम्हाला नाही जमलं, फार किचकट वाटायला लागलं, तर तुमच्या आहे या पद्धतीनं तुम्ही तुळशीची पूजा वगैरे करा, कृष्णाची पूजा करा, बाळकृष्णाची पूजा करा, गणपती पूजा करा, त्या तुळशीचे रूप आहे त्याची पूजा करा। आणि एक मी व्हिडिओ तयार केलेला आहे मंगलाष्टकेचा। आणि पूजा केल्यानंतर मध्ये एक अंतरपाठ धरा, म्हणजे एक पांढरं कापड घ्या, त्याला मध्यभागी स्वस्तिक काढा। असं करून छोटं कापड घेतलं तर चालते, रुमालापेक्षा थोडं मोठं असावं। हे तुळशीवर धरायचं, सगळ्यांना अक्षता द्यायच्या आपल्या जवळच्या लोकांना। आणि त्यानंतर अक्षताच्या वेळेला समजा तुम्हाला ते मंगलाष्टका म्हणता आली नाही तर मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो पाठवतो। तर तुम्ही त्यावेळेला ते प्ले करा, साऊंडला जोडा किंवा मोबाईलचा आवाज मोठा करून त्या ठिकाणी ठेवा आणि मग लग्न लावा तुम्ही। पूर्ण 5 मंगलाष्टक आहेत आणि ते झाल्यानंतर व्हिडिओ बंद करायचा आणि मग गणपतीची पांडुरंगाची आरती येते तुम्हाला ते म्हणायची। धन्यवाद। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रिगिरिजात्मजं सुरवरो विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो राजन् सुसंस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम। शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता च या गंडकी पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम। शुभमंगल सावधान मत्स्यापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती त्रिवामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा श्री कृष्ण कलिमाजी बौद्ध 9वा कलिंके पुढे 10वा। शुभमंगल सावधान मोठे धोंद कटिंद बरवा भाळी शशी शोभतो हस्ती अंकुश लडू पद्म परशु दंती हिरा झळकतो पायी पैंजरुंजुनी प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेशतो वधुवरा कुर्यात् सदा मंगलम। शुभमंगल सावधान आली लग्न घटी समेप नवरा घेऊन यावा घरा गृह करते मधुपर्क पूजन करा अंतरपाट ते धरा दृष्टा दृष्टवधूवरा न करता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम। शुभमंगल सावधान। आता या मंगलाष्टका झाल्यानंतर तुळशीच्या समोर गणपतीची आणि पांडुरंगाची आरती तुम्हाला करायची। धन्यवाद।